नमस्कार शेतकरी बंधूंनो. हा सेलम जातीचा हळदीचा प्लॉट आहे. चांगला प्लॉट आहे आणि या प्लॉटचे व्हिडिओ आधी शेअर केलेले आहेत तुमच्याशी. तर याची वाढ चांगली आहे, परंतु या वर्षी खूप जास्त पावसाळा असल्यामुळं याला आम्हाला आधी जसं तुमचं होते ड्रीपचं टाकणंच नाही झालं आणि याला बरेच दिवस पाणीच द्यायची गरज नाही पडली आणि आता एक दोन पाणी आम्ही खालून दिलेले आहेत. तर बंधूंनो बघू शकता, वाढ खूप चांगली आहे आणि पोझिशन चांगली आहे. हे खोडं बघा याचे, किंवा हे बघा तुम्ही. आता या बाजूला बघा, या बाजूला बघा, फुटवा चांगला आहे आणि याची जो स्टंप आहे तोही चांगला आहे. याला आता कसं आहे, ड्रीप नसल्यामुळं कुठलंही वॉटर सोल्युबल नाही. आता 8 दिवसापूर्वी याच्यावर करप्यासाठी फवारणी केली. त्यामध्ये आम्ही इरिडोमिल गोल्ड घेतलं होतं, पंपाला 50 ग्रॅम घेतलं होतं आणि त्याच्यासोबत आम्ही सुपर विष्कार घेतलं होतं पंपाला 25 मिली. आणि खोडमाशी किंवा खोडातली जी अळी आहे त्याच्यासाठी आम्ही घेतलं होतं टार्गेट पंपाला 20 मिली. म्हणजे बुरशीनाशक, अळीनाशक आणि वाढीसाठी आविष्कारनं कसं आहे की खालची वाढ सुद्धा, कंदाची वाढ सुद्धा होण्यास ते मदत करते. आणि 15-20 दिवसाच्या आधी याला खालून खत दिलं होतं. ड्रीप नसल्यामुळे मी तुम्हाला सांगितलंच आहे की याला वॉटर सोल्युबल काही देता नाही आली. याला 20-20-0-13 त्याची एक बॅग, नंतर पोटॅश एक बॅग, हे एकरी सांगत आहो मी तुम्हाला. आणि त्यात आम्ही सुपर सॉइल चार्जरचे ग्रॅन्युल टाकले होते. आणि या हळदीच्या ही जी नाली आहे, तर ही 2 बाजूचे 2 तास आहे, त्याच्या बगलेत असं खालून असं खत दिलं होतं. खत देऊन नंतर आम्ही पाणी दिलं. तर तुम्ही बघू शकता, एखाद्या वेळी ड्रीपची व्यवस्था नसेल तरी तुम्हाला चांगली हळद आणता येऊ शकते. आता एक प्रातिनिधिक स्वरूपाचं एखादं झाड मी तुम्हाला खोदून दाखवतो. आता ही जी झाड आहे यातलं आता हे एक झाड खोदता येईल आपल्याला. कपिल, हे घे रे. पूर्ण काढायचं. कपिल, कपिल तू पहिले कोण. शेतकरी बंधूंनो, हे आता हळदीचं एक थोंब आहे. म्हणजे एक कंदापासून जे काय आपल्याला फुटवा आणि ते सगळं मिळालेलं आहे, हा जेठा गड्डा आहे आणि त्याच्यावर आलेले हा सगळा फुटवा आहे. तर आपण बघू शकता, माल खूप चांगला आहे. आणि आता इथे आता थोडस जमीन चिकट झाली आहे, म्हणजे एवढं पाणी हळदीला मानवत नाही, यानं प्रॉब्लेम येऊ शकतात. तर इथे चांगलं उत्पन्न येईल असं समजायला काही हरकत नाही. बघा, खोडाची जाडी चांगली आहे, पानं चांगले आहेत आणि ही उंची माझ्या डोक्या एवढी आहे. तर आपणही आपल्या हळदीचं या प्रकारे व्यवस्थापन करू शकता आणि उत्पन्न घेऊ शकता. बंधूंनो, आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, आमच्यासोबत जोडलेले राहा आणि आमच्या मार्गदर्शनाचा फायदा घ्या. धन्यवाद.